भाजपच्या नेत्यांना सुद्धा आता आपल्या जिल्ह्याचा बीड होऊ द्यायचा नाहीये। डीपीडीसीच्या बैठकीमध्ये मुनगंटीवार म्हणाले चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा केलेला आहे। तर डीपीडीसीच्या बैठकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचा बीड होऊ द्यायचा नाही असं वक्तव्य केलं। हा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। कालच डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं, मीटिंगमध्ये बोलले। म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे। अगदी याविषयी स्वतः भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आपल्याला बोलायचं आहे। सुधीर भाऊ, आपण पुन्हा एकदा बघूया की वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेले आहेत आणि मग तुमच्याकडे येते। कालच डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं, मीटिंगमध्ये बोलले। म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे। सुधीर भाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे वडेट्टीवारांनी जे म्हटलेलं आहे भाजपच्या नेत्यांना सुद्धा आता बीड मध्ये कशा पद्धतीने एकूणच वातावरण आहे हे जाणवलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी जे सांगितलं त्याचा पूर्ण अर्थ असा आहे की जी घटना एका सरपंचासोबत ज्या निर्घुणतेने अमानवी मानवतेला लाज वाटावी अशी जी घटना झाली त्या घटना अशा पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होता कामा नये। चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे आणि धीरे धीरे या ठिकाणी कोल माफिया असतील, सँड माफिया असतील, अशा माफियांचा उद्रेक वाढताना दिसतोय। पोलीस अधीक्षकांच्या माध्यमातून जेव्हा त्यांची मागणी डीपीडीसी मध्ये आली तेव्हा मी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करताना या संदर्भामध्ये खबरदारी सावधानी घेण्यासाठी सांगितलं। आमच्याकडे धीरे धीरे दारू माफिया वाढले आहेत, कोल माफिया वाढले आहेत, रेती माफिया वाढले आहेत, ड्रग्ज माफिया वाढले आहेत। आज या क्षणी अमानुष, निर्घुणता, अमानवी असा व्यवहार होत नाहीये, पण धीरे धीरे या माफियांच्या माध्यमातून आज जर आम्ही यांना कसलं नाही, आज पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने अधिकाऱ्यांची नियुक्ती असेल, अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये सॉफ्टवेअरचा उपयोग असेल, गाड्यांची व्यवस्था असेल, नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती असेल, ज्या ज्या पायाभूत सुविधा आपल्याला लागतात त्या पायाभूत सुविधा जर दिल्या नाही, आज जर आमच्याकडे PSI ची संख्या कमी असेल, आमच्याकडे या संदर्भातल्या फॉरेन्सिक लॅबच्या व्यवस्था कमी असेल, तर निश्चितपणे या संदर्भातला रिसर्च करणे, भौतिक संसाधनं उपलब्ध करणे, गाड्यांच्या व्यवस्था योग्य पद्धतीने करणे असे जे आरोपी आहे। अन्यथा लहानपणी जी आपल्याला कथा सांगितली जायची की मुलगा शिशपेन चोरी केल्यानंतर आई ही काहीच म्हणत नाही आणि नंतर तोच पोरगा जेव्हा फासावर चढायचं असतं तेव्हा त्याला विचारतात शेवटची इच्छा काय, तो आईचा कान तोडतो। सुधीर भाऊ, पण प्रश्न असा आहे ना की जो वडेट्टीवारांनी सुद्धा विचारलाय की बीड मध्ये जे काही घडलेलं आहे किंवा जे काही घडताना आपण अजून पण बघतो, जो उल्लेख तुम्ही खंडणीचा केलात, जो उल्लेख तुम्ही वाळू माफियांचा केलात, हे सगळं घडताना दिसतंय। बीड हे आता क्राईम कॅपिटल बनत चाललंय, हे तुम्हाला मान्य झालंय का आता? हो, बीडच्या एका घटनेबद्दल मी बोललो। बीड याचा अर्थ काय? आपण जेव्हा बिहार म्हणतो तेव्हा काय बिहार म्हणजे काय बिहारच्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात काही घटना घडते का? बिहारमध्ये सर्वात जास्त IAS IPS देणारा बिहार आहे। बिहार हे सांस्कृतिक ज्याचं अतिशय प्रगती झाली असं राज्य आहे, पण काही घटना अशा घडतात ज्यातून आपण बिहारचं उदाहरण देतो।
सरसकट घटना कधीच नसतात. सरसकट हे नाही समजून सुधीर घेतलं भाऊ, पण पाहिजे. तुम्ही जी आताची आपण म्हणतोय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण असेल किंवा मग दारू माफिया असतील, वाळू माफिया असतील, खंडणीखोरी असतील, ही एक घटना नाहीये. अशा अनेक घटना बीडमध्ये घडतायत, म्हणूनच कदाचित तुम्ही सुद्धा उल्लेख केला असेल. नाही, पण याचा अर्थ काही बीड जिल्हा बदनाम आहे असा अर्थ होत नाही. आपण ज्या अर्थाने तो प्रश्न विचारतात त्या अर्था तुमच्या प्रश्नामध्ये जो संदर्भ येतो आहे तो सारा जिल्हा बदनाम करण्याचा. नाही, जिल्हा बदनाम वडेट्टीवारांनी करण्याचा संदर्भ माझ्या वक्तव्यामध्ये नाही. वडेट्टीवारांनी माझ्या तेच वक्तव्यामध्ये म्हटलंय, आम्ही अतिशय म्हणत नाही स्पष्टता आहोत. आहे. वडेट्टीवारांनी तेच म्हटलंय सुधीर भाऊ की आता ते काय भाजपच्या म्हणतात, नेत्यांना आता वावगं वाटायला लागलंय बीड जिल्ह्याबद्दल. असं आहे, ते काय म्हणतात हे माझ्यासाठी महत्वाचं नाही. मी काय सांगतो हे महत्वाचं आहे. मी कोणत्या अर्थाने म्हटलं हे मी स्पष्ट केलं. त्यांना काय वाटलं हे मी काय सांगेल ते त्यांना विचारा. ठीक आहे. मी जे सांगतो आहे की बीडचा उल्लेख या घटनेपासून मी केला की अशी घटना ज्या पद्धतीने माफियांनी केली, उद्या आपल्या जिल्ह्यामध्ये असं एकही घटना होता कामा नये. बरं. आणि त्यासाठी पोलीस व्यवस्था ही उत्तमातली उत्तम केली पाहिजे. पोलीस व्यवस्थेचं काम हे घटना झाल्यानंतर चौकशी तपास आणि मग त्याला शिक्षा देण्याचं हे 25% असावं. 75% अशी घटना घडू नये यासाठी पोलिसांची भीती असणं, त्यासाठी अत्याधुनिक शस्त्र आयुध वापरणं हे महत्वाचं आहे. ही तर राज्यातल्या प्रत्येकच सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे की आपल्या पोलीस यंत्रणेने निपक्षपणे काम करावं. मात्र दुर्दैव हे आहे की अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावच या घटनेमधून समोर येतात. खूप खूप धन्यवाद तुम्ही बातचीत केलीत यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.